कर्जत परिसरात दहिवली येथे चोरट्यांनी लाखांचा माल केला लंपास। घरात कुणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी साधली संधी। वारंवार घडणाऱ्या घटनांनी कर्जतकर हैराण। कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा झाला दाखल। कर्जत शहरातील दहिवली येथे राहणाऱ्या संतोष पदरत यांच्याकडे घरफोडी झाली असून 1,43,500 रुपयांचा ऐवजाची लूट झाली आहे। संतोष पदरत वैयक्तिक कामासाठी कुटुंबासमवेत परगावी गेले होते। याच संधीचा फायदा घेत घराच्या मागच्या खिडकीची ग्रिल उचकटून चोरट्यांनी घरात प्रवेश केला। कटावणीच्या सहाय्याने कपाट उघडून कपाटातील 3 मंगळसूत्र, चांदीचे 7 हळदी कुंकवाचे करंडे, चांदीचे मणी, चांदीचा कमरपट्टा, सोन्याचे लहान मोठ्या आकाराचे मणी, रोख रक्कम 50,000 असे एकूण 1,43,500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे। घराशेजारी राहणाऱ्या सुनील लाड यांना संतोष पदरत यांच्या घराचा मागचा दरवाजा सकाळी उघडा दिसला। लाड यांनी त्वरित पदरत यांना मोबाईलवर कळवले। त्यानंतर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला। गुन्ह्याचा तपास करण्यासाठी डॉग स्क्वॉड आणि फिंगरप्रिंट्स एक्सपर्ट यांना पाचारण करण्यात आले। डीवायएसपी जालिंदर नालकोल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे यांनी पाहणी केली। मागील वर्षभरात कर्जत शहर आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटना तसेच वाहन पेटवण्याच्या घटना घडत आहेत। तरी सुद्धा पोलिसांना या घटनांचा तपास लावण्यात अपेक्षित असे यश प्राप्त झालेले नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। काही दिवसांपूर्वी दहिवली येथील महिलांनी चोरीच्या वाढत्या घटनांविरोधात पोलीस ठाण्यावर मोर्चाही नेला होता। मात्र दरवेळचे पोलीस अधिकाऱ्यांचे ठरलेले ठराविक उत्तर पोलिसांचे संख्याबळ कमी आहे, सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक नसावा, सीसीटीव्ही बसवावेत असे नेहमीचे सल्ले देऊन बोळवण केली गेली। पोलिसांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। घरामध्ये आम्ही कोणी नव्हतो। आम्ही 6 वाजता काल बदलापूरला मेवण्याच्या मुलाचा वाढदिवस होता, तिकडे गेलेलो। सकाळी 6 वाजता समजलं। आमच्या शेजारी हे सुनील लाड म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला सकाळी दरवाजा उघडा होता त्यावेळेस आमच्या मुलीला फोन केला का असं झालं, कारण त्यांना माहीत होतं का आम्ही बाहेर गेलेलो आहे, तर दरवाजा आमचा बंद असतो। पण त्यांना ते समजल्यावर त्यांनी लगेच आम्हाला फोन केला आणि आम्ही मग जावायला फोन करून सांगितलं का घरी जाऊन जरा बघा काय तरी गडबड झालेली। त्यावेळेस जावई आले आणि त्यांनी बघितलं तर आतमध्ये सर्व कपडे वगैरे सगळं विस्कळीत केलेले होते आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं का चोरी झालेली आहे। मग आम्ही बदलापूरशी लगेच 7 वाजता निघून आलो लगेच दहिवली। रोख कॅश 50,000 रुपये, 3 तोला सोनं, अर्धा 1 किलो चांदी, असं जवळ 1.5-2 लाखाचं गेलेलं आहे। सहज समाचारकरिता जगदीश दगडे, कर्जत।